महिला विधेयक रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष विरोधात लोणेरे नाका येथे दक्षिण रायगड शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले। या आंदोलनात दक्षिण शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। महिला सक्षमीकरणासाठी असलेले विधेयक रद्द करणे हा महिलांवर अन्याय असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। आंदोलनादरम्यान काही प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळणे अत्यंत आवश्यक आहे। मात्र असे विधेयक रद्द करून काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांवर गदा आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली होती। आणि लोकसभेमध्ये महिला विधेयक मांडलं होतं आणि त्या महिला विधेयकाला काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्ष विरोध झालेला आहे। आम्ही सर्व या काँग्रेस पक्षाचा निषेध करत आहोत आणि महिला विधेयकाला विरोध केल्यामुळे महिला नारी शक्तीला खऱ्या अर्थाने फार मोठ्या प्रमाणात चालना होती। परंतु या काँग्रेस पक्षाने महिलांचा अपमान करून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांना फार मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली। त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत। हा एक केवळ राजकीय मुद्दा नसून खऱ्या अर्थाने महिलांच्या सन्मानाचा, अधिकाराचा आणि समानतेचा प्रश्न आहे। आज आपण पाहतोय की महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत। प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना समान संधी मिळत असताना देखील काँग्रेस पक्षामुळे आज अतिशय महत्त्वाच्या अशा या विधेयकावर खऱ्या अर्थाने त्यांनी आज विरोध दर्शवला असल्या कारणाने लोकसभेमध्ये 33% आरक्षण मिळून त्यामध्ये 33% महिलांना इथे आपलं कामाचं वर्चस्व गाजवता आलं असतं। परंतु आज केवळ आणि केवळ काँग्रेसच्या या विरोधाच्या भूमिकेमुळे आज हे विधेयक नामंजूर झालेलं आहे। आणि यासाठी आम्ही सर्व दक्षिण रायगडच्या शिवसेनेच्या वतीने या काँग्रेस पक्षाचा